मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईमध्ये मुंबई महापालिकेकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिकेकडून करण्यात आलेल्या आहेत। मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। IMD द्वारे जारी केलेल्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्डच्या अधिकारी अभियंत्याला वॉर्ड कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय। सर्व वॉर्डातील एका अधिकाऱ्याला पुढील सर्व अपडेटसाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मुख्य अभियंता, स्ट्रॉम ड्रेनेज विभाग, SWD कर्मचारी यांनी निर्जलीकरण पंप चालू आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य अभियंता झोन यांना आज रात्री आपापल्या परिमंडळामध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर्व अधिकारी आपापल्या भागामध्ये वैयक्तिकरित्या लक्ष ठेवतील आणि वॉर्ड आणि केंद्रीय एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवतील। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण बघतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे, रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले, दादर परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलेले, काय सध्याची परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे। गेल्या 2 तासापासून जो पाऊस पडलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। रस्ते वाहतूकसुद्धा खोळंबलेली आहे, जशी रेल्वेची खोळंबलेली आहे। मी आता दादर TT परिसरामध्ये, आता सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु दादर या ठिकाणी बघितलं तर पूर्व पश्चिमेला जोडणारा जो टिळक ब्रिज आहे, त्या टिळक ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। पार माहीमपर्यंत कबूतरखाना असेल किंवा तिकडे जो रस्ता आहे त्या सगळ्या रस्त्यावर पूर्णपणे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते आहे। तर सायन परिसरामध्ये सुद्धा पाणी भरल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर हिंदमाता परिसर आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरलेलं आहे। पाण्याचा निचरा होत आहे, पंप सुरू करण्यात आलेले आहे। सध्या पावसाचा जोर कमी झालेला असला तरी वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। रेल्वेचा विचार केला तर रेल्वे ट्रॅकवर अजूनही पाणी आहे, त्यामुळे रेल्वेची वाहतूक जी आहे, विशेषतः मध्य रेल्वेची आणि हार्बर रेल्वेची, ती वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। पाण्याचा निचरा जर लवकर झाला तर रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक ही सुरळीत राहील। परंतु पुढचे काही तास मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे ती अशाच प्रकारची कमी अधिक प्रमाणात राहू शकते। परंतु जे चाकरमानी आहे, जे घरी जायला निघाले होते कामावरून, त्यांना सुद्धा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अगदी मनोज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।